नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव विचार करत असतो की ईश्वरी देसाईला आता असं काय द्यायचं ज्याच्यामुळे तिला खूप जास्त आनंद होईल. तेव्हा अर्णवचं लक्ष तिच्या आईवडिलांच्या लॉकेटकडे जातं. तेव्हा अर्णव ते लॉकेट आता आपल्या हातामध्ये घेत असतो, कारण ते लॉकेट ईश्वरी देसाईसाठी किती महत्त्वाचं आहे अर्णवला बरोबर माहिती असतं. ते लॉकेट ईश्वरीसाठी महत्त्वाचं आहे. तसंच इथे आता अर्णवच्या आईचं जे जुनं मशीन आहे ते अर्णवसाठी किती महत्त्वाचं आहे हे ईश्वरी देसाईने अगदी बरोबर ओळखलेलं असतं. कारण ती अर्णवला काय म्हणते की हे मशीन खूपच जास्त महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. याचं मोल होऊ शकत नाही, कारण हे मशीन प्राइसलेस आहे. म्हणून ते मशीन मी नीट केलं आहे, म्हणून तुम्ही मला त्याचे पैसे द्याल. तर त्याचे पैसे तुम्ही मला देऊ नका, कारण त्या मशीनची किंमत नाही होऊ शकत. आणि म्हणूनच मी जी काही तुमच्यासाठी मेहनत घेतली आहे ना, त्याचीसुद्धा किंमत नाही होऊ शकत. तेव्हा इकडे अर्णवला आठवतं, लावण्या म्हणालेली असती की मी ईश्वरी देसाईला अप्रिसिएशन लेटर देण्याचा विचार केला आहे. तिला 7 दिवसांची मी सुट्टीसुद्धा देते. तेव्हा ते अप्रिसिएशन लेटर आता ईश्वरी देसाईला देऊ नकोस असं अर्णवने सांगितलेलं असतं. कारण तो म्हणतो ईश्वरी देसाई 7 दिवस ऑफिसमध्ये नसणार आहे. ती जर ऑफिसमध्ये नसेल तर किती शांतता वाटेल, आणि त्याला ते मान्य नसतं. तो म्हणत असतो की ईश्वरी देसाई आता 1 दिवससुद्धा घरी राहता कामा नये. ती इथे माझ्याबरोबर माझ्यासोबत इथे मला हवी आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की हे असं लेटर देण्यापेक्षा नाही दिलेलं बरं आहे. आणि तो तिला आठवण करून देतो की ईश्वरी देसाईने जर मशीन नीट केलं आहे ना, ते ऑफिससाठी नाही आहे, ते मशीन माझ्या आईचं आहे. त्याच्यामुळे जो काही फायदा झाला आहे तो मला झाला आहे. त्यामुळे इथे अर्णवने आता ईश्वरी देसाईच्या आईवडिलांचं लॉकेट आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं. आणि तो म्हणत असतो की हे लॉकेट ईश्वरी देसाईसाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. हे सुद्धा प्राइजलेस आहे. त्याच्यामुळे जर मी ईश्वरी देसाईला मला थँक्यू म्हणायचं असेल आणि हे जर लॉकेट दिलं तर तिला सगळ्यात जास्त आनंद होईल. म्हणूनच इथे अर्णवने विचार केलेला असतो की हे लॉकेट मी आता ईश्वरी देसाईला परत करणार आहे आणि तिला थँक्यू म्हणणार आहे. आणि त्यासाठी इथे अर्णव ते लॉकेट तिथेच बघत उभा राहिलेला असतो. आणि तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ईश्वरी देसाईला जर थँक्स म्हणायचं असेल तर तिला तिच्या आईवडिलांचं लॉकेट परत करतो. तेव्हा आकाश तिथे येतो आणि म्हणत असतो की दादा, अरे इथे काय करतोयस तू? तेव्हा आकाशने बघितलेलं असतं की त्याच्या हातामध्ये ईश्वरी देसाईच्या आईवडिलांचं लॉकेट आहे. त्यानंतर अर्णव ते लॉकेट लगेचच लपवून आपल्या खिशामध्ये ठेवतो. तेव्हा आकाश म्हणतो, दादा अरे काय, चल निघूया ना आपण, उशीर झाला आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, सगळा स्टाफ घरी गेला का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो सगळा स्टाफ तर घरी गेला, फक्त एक व्यक्ती सोडून. तेव्हा अर्णव म्हणतो, कोण? तेव्हा आकाश म्हणतो, ईश्वरी देसाई. ईश्वरी अजूनही घरी गेलेली नाही आहे, ती काम करत बसली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हां मी तिला एक महत्त्वाचं काम दिलं आहे ना, तेच काम ती करत बसली असेल. तेव्हा आकाश म्हणतो, दादा मग आपण निघूया का? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, मला एक महत्त्वाचं काम आहे, ते केल्यानंतरच मी निघेन, तू गेलास तरी चालेल. तेव्हा आकाश म्हणतो, दादा अरे ईश्वरी देसाईसुद्धा काम करते आणि तुला पण काम आहे. मी एक काम करतो, तुझ्याबरोबर थांबतो, तुला कंपनी म्हणून. तुझं काम झाल्यानंतर आपण सोबतच जाऊया ना दोघेजणं. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही कशाला, नको आकाश, माझं काम कधी होईल माहिती नाही, तू जा ना पुढे. तेव्हा आकाश म्हणतो, दादा तू एकटा कसं थांबणार आहेस, मी थांबतो तुझ्याबरोबर. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की मी इथे बसतो, तू तुझं काम कर. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, तू थांबू शकतोस. त्यानंतर आकाश स्वतःच आता म्हणतो, नाही नको, मी उगाचच कशाला नाही इथे थांबू, कबाब में हड्डी. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी जातो, तू कर तुला जे काही महत्त्वाचं काम करायचं आहे ते. ठीक आहे ना, आपण घरीच भेटूया. नाहीतर सोबत गेलो असतो तर मग सोबतच इथे डिनर केलं असतं ना. तेव्हा आता तुला इतकं महत्त्वाचं काम आहे तर तू ये, मी चाललो, असा आकाश म्हणून निघून जातो. कारण आकाशला सुद्धा आता कळलेलं असतं की इथे अर्णव कशासाठी थांबलाय, तो ईश्वरीसाठी थांबलाय हे त्याला बरोबर कळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आपल्या आईचं मशीन बघत असतो. एका बाजूला ईश्वरी देसाईच्या आई वडिलांचं लॉकेट बघत असतो.
तो म्हणत असतो की जर मला मनापासून थँक्यू म्हणायचं असेल तर ईश्वरीला आता तिच्या आईवडिलांचं लॉकेट मी परत करतो. याच्यासाठी महत्त्वाचं गिफ्ट तिच्यासाठी काहीही नसणार आहे असं मला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ईश्वरी काम करत बसलेली असते. ती म्हणत असते की गणूबाप्पा सगळेजण घरी गेले, माझं काम कधी होईल? आणि ती आता घाईघाईने आपलं काम करत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी आपलं काम करत असताना अर्णवसुद्धा तिथे येतो. अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि एका बाजूला तिच्या आईवडिलांचं लॉकेट हातामध्ये घेतो आणि ते सुद्धा तो निरखून बघत असतो. तो विचार करत असतो की हे लॉकेट ईश्वरी देसाईसाठी किती महत्त्वाचं आहे. एक काम करतो, तिला हे आता लॉकेट थँक्स म्हणण्यासाठी देतो. आणि ते लॉकेट तो बघत असताना ईश्वरी देसाईकडे बघत असतो. ती आपल्या कामामध्ये खूपच जास्त व्यस्त आहे. ती काम, महत्त्वाचं काम अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करत असते. त्या कामाला वेळ देत असते. त्यानुसार इकडे आता अर्णव येतो आणि आता ईश्वरी देसाईच्या मागे उभा राहतो. तेव्हा ईश्वरीला आता माहिती नसतं की अर्णव तिच्या मागे उभा आहे ते. तेव्हा ईश्वरी मागे वळून बघते. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की ईश्वरी देसाई आणि तो ते लॉकेट तिला देणार. तेवढ्यातच इथे त्याचा तोल जातो आणि तो खाली आता पडणार. तेवढ्यातच इथे ईश्वरी त्याचा एक हात पकडते आणि त्या ग्लासला तिचा हात लागतो. ते ग्लास आता खाली पडणारच असतं. ते ग्लास इथे अर्णवने आपल्या हातात पकडलेलं असतं. तेव्हा इकडे आता ते ग्लास पडत असताना ईश्वरी अर्णवला सॉरीसुद्धा म्हणते. त्यानंतर इथे त्याच्या हातातून लॉकेट खाली पडणार. ते त्याच्या हातातच राहिलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे लॉकेट? तेव्हा अर्णव म्हणतो, हां, हे लॉकेट तुझं आहे ना? तुझ्या आईवडिलांचं आहे. तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मला माहिती आहे. हे लॉकेट मी तुला परत करायला आलो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, खरंच सर हे लॉकेट तुम्ही मला परत करताय? तेव्हा अर्णव म्हणतो, हो. तेव्हा इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण एकमेकांकडे बघत आता तसेच बसलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे काय बोलताय तुम्ही? पण मी तर तुम्हाला अजून तुमचे सगळे पैसेसुद्धा परत केलेले नाही आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, काही हरकत नाही. हे लॉकेट मी तुला परत करतोय कारण तू माझ्या आईचं इतकं जुनं बिघडलेलं मशीन नीट केलंस ना. मग आता मला तुला थँक्स म्हणायचं आहे आणि ह्याच्याशिवाय दुसरा चांगला मार्ग असू शकत नाही तुला मनापासून थँक्स म्हणण्यासाठी, हो की नाही? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण अजून तुमचे बाकीचे पैसे परत करायचे आहेत, तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे. पण मी स्वतःहूनच हे लॉकेट आता तुला परत करतोय कारण तू माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, माझ्या आईचं मशीन, हे तूच म्हणाली होतीस ना की प्राइजलेस आहे म्हणून, आणि ते तू नीट केलंस. म्हणूनच आता मलासुद्धा तुला काहीतरी महत्त्वाची गोष्ट द्यायची आहे जी तुझ्यासाठी खूपच जास्त प्राइजलेस आहे. म्हणूनच मी तुझ्या आईवडिलांचं लॉकेट तुला परत करतोय ईश्वरी. तेव्हा इकडे ईश्वरीला फारच आनंद होतो आणि ती म्हणते, खरंच सर, म्हणजे तुम्ही हे लॉकेट मला परत करताय, त्या बदल्यात मी तुम्हाला पैसेसुद्धा द्यायचे नाही आहेत? तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही. हे लॉकेट तू घे. याचे पैसे आता परत करायची गरज नाही आहे. ते पैसे आता तुला माफ केले असं अर्णव म्हणतो आणि इथे तिच्या आईवडिलांचं लॉकेट तिला परत करत असतो. तो म्हणत असतो की याची किंमत नाही होऊ शकत. तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मला माहिती आहे आणि म्हणूनच आज मला तुला हे परत करायचं आहे आणि मनापासून थँक्यूसुद्धा म्हणायचं आहे. तेव्हा इकडे अर्णव ते लॉकेट ईश्वरीला आता परत करतो. ईश्वरीला फारच आनंद होतो. ती दोन्ही हात पुढे करते. तेव्हा अर्णव तिच्या हातामध्ये ते लॉकेट ठेवून देतो. तेव्हा ईश्वरीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो आणि अर्णवलासुद्धा आनंद होतो की ते लॉकेट त्याने ईश्वरीला परत केलेलं असतं म्हणून. तेव्हा इथे ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अर्णवसुद्धा खूपच जास्त खुश होतो. तो म्हणत असतो की हे लॉकेट तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे मला माहिती आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, खूपच जास्त महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलांचा फोटो आहे आणि माझ्या आईवडिलांची शेवटची ती इच्छासुद्धा होती की हे लॉकेट माझ्याजवळ असावं आणि म्हणूनच त्यांची शेवटची ही जी आठवण आहे ती मी माझ्याजवळ जपून ठेवत असते. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, फक्त 2 मिनिट द्या सर, फक्त 2 मिनिट. आणि ती लगेचच जाते, पेन पेपर घेते आणि त्याच्यावरती काहीतरी लिहित असते. तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय करतेस तू आता ईश्वरी? कारण का हे सगळं करायची गरज नाही आहे. म्हणजे थँक्स जर म्हणायचं असेल तर असंच म्हणू शकतेस.
त्यासाठी लेटर वगैरे लिहून थँक्स म्हणायची काय गरज आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही सर, थँक्स तर तुम्हाला म्हणायचंच आहे, पण तुम्हाला अजून एक गोष्ट द्यायची आहे. आणि ती इथे आपलं रेझिग्नेशन लेटर तयार करते. तेव्हा इकडे आता अर्णवला खूपच मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणत असतो, काय लिहितेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, 2 मिनिट सर. त्याला माहितीसुद्धा नसतं की लगेचच इथे आता ईश्वरी देसाई पेन पेपर घेऊन रेझिग्नेशन लेटर तयार करणार आहे. तो म्हणत असतो की थँक्यू म्हणण्यासाठी इकडे एवढं लेटर वगैरे लिहायची काय गरज आहे? तेव्हा ती म्हणते, सर हे घ्या माझं रेझिग्नेशन लेटर. तेव्हा इकडे अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. त्याला असं वाटतं की हिला मी एवढं तिच्या आईवडिलांची आठवण दिली आहे आणि ही आता रेझिग्नेशन लेटर का देते मला? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की सर, माझं रेझिग्नेशन लेटर मी माझ्या आईवडिलांच्या लॉकेटसाठी इथे काम करत होते ना, मग ते लॉकेट तुम्ही मला आता परत केलंत आणि ते पैसेसुद्धा तुम्ही माफ केलेत. मग मी इथे कशाला आता थांबते? आता या लॉकेटसाठी मी इतके दिवस इथे काम केलं. माझं लॉकेट मला परत मिळालं. आता मी इथे रिझाईन करते आणि मी माझ्या इंदोरला परत जाते सर. त्यासाठी आता इथे मला काम करायची काहीच गरज नाही आहे. माझ्या आईवडिलांचं लॉकेट मला मिळालं. आता मी लगेचच इंदोरला जाणार. तेव्हा इकडे जोरातच अर्णव ओरडतो आणि म्हणतो, नाही जायचं, नाही जायचं कुठेही. तेव्हा तो आपल्या हातातलं लॉकेट लगेचच लपवून खिशामध्ये ठेवून देतो. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, सर काय झालं? एवढ्या जोरात का तुम्ही ओरडला सर? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हां हां, सगळं काही ठीक आहे. तेव्हा इथे अर्णव मनामध्ये विचार करतो की म्हणजे जर मी ईश्वरी देसाईला तिचं हे आईवडिलांचं लॉकेट परत केलं तर ती ऑफिस सोडून निघून जाईल डिरेक्टली इंदोरला. नाही नाही, मला ते चालणार नाही आहे. मी तिला कुठेही जाऊ देणार नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मी कुठेही जात नाही आहे तुमच्या परवानगीशिवाय. तुम्ही म्हणालात ना की घरी जाताना परवानगी घेऊन जायचं म्हणून. म्हणून मी तुमची परवानगी घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही आहे. तुम्ही का म्हणालात की कुठेही जायचं नाही, कुठेही जायचं नाही? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नाही, असं नाही आहे, काम पूर्ण झाल्यानंतरच जा. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, काम झालं आहे का पूर्ण? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, होतच आलं आहे, थोडंसं राहिलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, आता पूर्ण करत बसायची गरज नाही आहे. जे काही झालं आहे ते असू दे, उद्या येऊन कंप्लीट कर. आता तू घरी गेलीस तरी चालेल. तेव्हा अर्णव म्हणतो की बरं झालं हे लॉकेट मी ईश्वरीला परत केलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे वल्लरी आणि लावण्या दोघीजणी गाडीमध्ये बसून आता बोलत असतात. तेव्हा वल्लरी म्हणते, काय गं लावण्या, नेहमी गाडीमध्ये बसूनच बोलायला पाहिजे का? तेव्हा लावण्या म्हणते, काय हो तुम्ही, गाडीमध्ये बसून नको बोलायला. इथे सगळीकडे माणसं थोडंसं बोलणंसुद्धा ऐकतात. मग आपण तर एवढे मोठे मोठे प्लॅन्स करतो, हे जर ऐकलं तर आपण काय करायचं? आपण गोत्यात येऊ शकतो. तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते, तुला माहिती आहे का काय चाललंय? तेव्हा लावण्या म्हणते, काय चाललंय? वल्लरी म्हणते की ईश्वरी देसाईची इथे पत्रिका मागवली आहे त्या अंजलीने आणि त्या म्हातारीने. तुला माहिती आहे अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा घाट घालतायत ते दोघेजणं. तेव्हा लावण्य म्हणते, काय? आणि मामी तुम्ही काय करताय? तेव्हा इकडे आता मामी तुम्हाला एक महत्त्वाचं काम सांगितलं आहे, ते सुद्धा तुम्हाला जमत नाही आहे का? म्हणजे त्या ईश्वरीची पत्रिकासुद्धा घरापर्यंत आली. 4 दिवसानंतर गुरुजी आल्यानंतर त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढणार आहेत. ही बातमी ऐकल्यानंतर लावण्याला खूपच जास्त राग येतो. लावण्य म्हणत असते, मामी हे असं अजिबात होऊ द्यायचं नाही आहे तुम्हाला. तुम्ही घरात आहात ना, मग काय करताय तुम्ही? तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते, हे बघ लावण्या, मी आहे ना, मी त्या दोघांचं लग्न अजिबात होऊ देणार नाही आहे. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, माझ्याशी बोलताना नीट बोलायचा, कारण मी आता फक्त मामी नाही आहे, तर तुझी होणारी मामी सासूसुद्धा आहे. त्याच्यामुळे यापुढे बोलताना माझ्याशी नीटच बोलायचं. तेव्हा इकडे लावण्या म्हणते, हो बरं ठीक आहे मामी, पण आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, कारण त्या ईश्वरी देसाईची पत्रिकासुद्धा इथे घेऊन आलात तुम्ही. तेव्हा इकडे आता मामी म्हणत असते, मी नाही गं, त्या इथे माझ्या सासूबाईंनी आणि अंजलीने दोघींनी ही सगळी तयारी केलेली आहे. पण तू काळजी करू नको, मी आहे ना, मी असताना त्या दोघांचं लग्न कधीच होणार नाही आहे. त्या घरामध्ये सून म्हणून तूच येशील अर्णवबरोबर लग्न करून. आणि जर आपल्याला असं करायचं असेल ना, तर माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्या प्लॅननुसारच आपल्याला आता गोष्टी कराव्या लागणार आहेत. तेव्हा लावण्य म्हणते, मामी सांगा, तुमच्याकडे काय प्लॅन आहे ना ते सांगा, आपण त्यानुसारच सगळं काही करूया. तेव्हा इथे आकाशसुद्धा आता गाडीतून उतरलेला असतो.
आकाश बाहेर येतो आणि म्हणतो की मम्मा तू इथे काय करतेस. तेव्हा इकडे आता प्लॅन ती समजावून सांगायला जातच असते. तेवढ्यातच आकाश तिथे येतो आणि वल्लरीला बघतो आणि तो विचारतो सुद्धा की मम्मा तू इथे काय करतेस. अगं तू आणि लावण्या तुम्ही एकत्र गप्पा मारताय. तुमच्या दोघींची फ्रेंडशिप एवढी कधी झाली. तुमचं बॉन्डिंग एवढं कधी झालं मला तर माहिती नाही आहे. तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते आकाश अरे मी सहजच आले होते इथे. तेव्हा इकडे लावण्या म्हणत असते अरे तुझी मम्मा आहे ना शॉपिंगला गेली होती. मी पण शॉपिंग करत होते. तुझी मम्मा मला तिथे दिसली म्हणून मी त्यांना घरपर्यंत लिफ्ट दिली बाकी काही नाही. तेव्हा इकडे आकाश म्हणतो हो का. तरीच मी म्हणतोय की मम्माची आणि लावण्याची इतकी फ्रेंडशिप कधी झाली. तेव्हा वल्लरी म्हणते नाही रे थोडी शॉपिंग करायला गेले होते बाकी काही नाही. तेव्हा आकाश म्हणतो मम्मा तू शॉपिंग करायला जर गेली होतीस तर मग तुझ्या बॅग्स कुठे आहेत शॉपिंग बॅग्स. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता आकाशने तिला चांगला प्रश्न विचारलेला असतो. तो म्हणतो की मम्मा तुझ्या हातातल्या शॉपिंग बॅग्स कुठे आहेत. तेव्हा वल्लरीला आता काय बोलावं काही कळत नसतं. तेव्हा इकडे आता गाडीमधून लावण्या खुणावते आणि तिला म्हणते की मला काही नाही आवडलं. मी काही नाही खरेदी केलं असं सांग. तेव्हा इकडे आता आकाशचा स्वभाव किती साधा भोळा आहे हे लावण्य आणि वल्लरी दोघींनासुद्धा माहिती आहे. तेव्हा इथे लावण्या म्हणते आकाश अरे मी गेले होते शॉपिंगला पण मला आहे ना काहीच नाही आवडलं म्हणून मी काहीच खरेदी केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे वल्लरी म्हणते बरं ठीक आहे चल आता आपण दोघेजणं जाऊया. तू पण आलास ना ऑफिसमधून बरं झालं. फ्रेश होऊन घे बरं चल. तेव्हा इकडे वल्लरी आता खरं बोलायचं तर ही टाळाटाळ करत असते. म्हणजे तिला आकाशला काहीही खरं सांगायचं नसतं. म्हणजे तिला माहिती असतं की आकाशचं आणि अर्णवचं दोघांचं खूपच जास्त जमतं. त्यामुळे इकडे आता आकाशला प्रश्न पडलेला असतो की माझी मम्मा इथे लावण्याबरोबर कधीपासून एवढी फ्रेंडली बोलायला लागली. त्यांची तर आत्ता कुठे ओळख होते ना. तेव्हा इकडे आता वल्लरीसुद्धा जायला निघते आणि लावण्यासुद्धा दोघीजणी एकमेकींना बाय करून तिथून जात असतात. लावण्य तर आपली गाडी घेऊन तिथून आता सटकलेली असते. त्यानंतर इकडे आता मामी आणि आकाशसुद्धा दोघेजण आतमध्ये निघून गेलेले असतात. तेव्हा लावण्य म्हणत असते ईश्वरी देसाई आणि अर्णव या दोघांच्या लग्नाचा विचार करतायत हे सगळे राजशिखरे. त्यामुळे इथे आता तिला खूपच जास्त मोठा धक्कासुद्धा बसलेला असतो. कारण इथे जेव्हा आता तिला कळतं की अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा घाट अर्णवच्या घरचे लोकच घालतायत. त्यामुळे आता खरोखर यांचं लग्न होतंय की काय असा प्रश्नसुद्धा लावण्याला पडलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो हे काय करत होतो मी. मी ईश्वरी देसाईला तिच्या आईवडिलांचं लॉकेट परत करायला गेलो होतो. ते लॉकेट जर तिने घेतलं असतं आणि जर ती इंदौरला परत निघून गेली असती तर बरं झालं ते लॉकेट मी तिच्या हातामध्ये नाही दिलं. नाहीतर ती रिझाईन करून इथून निघून गेली असती. तेव्हा अर्णव म्हणतो हां मग काय झालं असतं. मला पण तर तेच हवं होतं ना की तिने ऑफिसमधून जायला हवं म्हणून. मग जर तिला जायचं होतं तर ती निघून गेली असती. मी का तिला अडवतोय. म्हणजे जर ईश्वरी देसाई ऑफिसमधून गेली तर मला काय फरक पडणार आहे. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो बरं झालं ते लॉकेट मी तिला दिलं नाही आणि ते लॉकेट त्याने आता इथे टेबलवरतीच ठेवलेलं असतं. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी येते चौकशी करायला की सगळं काही ठीक आहे ना. माझ्या आईचं लॉकेट तिथे आहे ना. मी आता घरी जाऊ का अशी परवानगी घेण्यासाठी ती तिथे आलेली असते. तेव्हा ती म्हणते सर हे काय माझ्या आईचं इथे लॉकेट काय करते. माझ्या आईवडिलांचं लॉकेट तुम्ही याच्यातून का काढलं आणि खाली का ठेवलं. तेव्हा अर्णव म्हणतो ते मी बघत होतो म्हणून इथे ठेवलं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही हा सर पुन्हा असं करायचं नाही. हे माझ्यासाठी लॉकेट किती महत्त्वाचं आहे तुम्हालासुद्धा चांगलंच माहिती आहे. तुमच्या आईवडिलांचं लॉकेट तुमच्यासाठी किती महत्त्वाचं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते तुमच्या आईचं ते जुनं मशीन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ना तसंच हे लॉकेटसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे लॉकेट जर हरवलं तुटलं तर मग काय करणार आहात तुम्ही. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते बघा सर मी तुम्हाला शेवटचं सांगते जर माझ्या आईवडिलांच्या लॉकेटला काही झालं ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. तेव्हा अर्णव म्हणतो काय करणार आहेस तू सांग ना काय करणार आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की जर माझ्या आईवडिलांचं लॉकेट तुटलं किंवा त्याला काही झालं तर मी काय करेन ना ते तुम्हाला मी तेव्हाच सांगेन. माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल सर. माझ्यापेक्षा वाईट मीच. म्हणजे ती तिच्या आईवडिलांच्या लॉकेटसाठी दुश्मनी घ्यायला सुद्धा कमी करणार नाही आणि ती विसरून जाईल की तुम्ही तिचे बॉस आहात म्हणून. असं सुद्धा ती म्हणते की मी विसरून जाईन की तुम्ही माझे बॉस आहात. मी तुमच्याबरोबर भांडायला सुद्धा कमी करणार नाही आहे.
जोपर्यंत मी माझ्या आईवडिलांचं लॉकेट परत घेऊन जात नाही तोपर्यंत ते इथेच जपून ठेवायचं. ईश्वरी म्हणते की मला पैसे द्यायचे तुम्हाला, अजून पैसे द्यायचे बाकी आहेत, कळलं ना? मग तुम्ही माझ्या आईवडिलांचं लॉकेट असं खाली इथे का टाकलं सर? त्याची जागा इथे आहे ना, मग तुम्ही इथून ते लॉकेट काढलं नाही पाहिजे. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, नाहीतर काय करशील तू? सांग ना काय करशील? तेव्हा ईश्वरी म्हणते, आता नाही सांगत सर, पण जेव्हा माझ्या आईवडिलांचं लॉकेट तुटेल किंवा तुम्ही असं कुठेतरी दुसरीकडे टाकाल ना, तेव्हाच मी तुम्हाला सांगेन मी काय करेन ते. माझ्या आईवडिलांचं लॉकेट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे, मी ते बघत होतो. तेव्हा ईश्वरी ते लॉकेट परत जाग्यावरती ठेवते आणि अर्णवला ती आठवण करून देते की मी तुम्हाला आता इतके इतके पैसे देणार आहे आणि माझ्या आईवडिलांचं लॉकेट घेऊन जाणार आहे, तोपर्यंत लॉकेट जपून ठेवायचं. तेव्हा अर्णव म्हणतो की बरं झालं आता हे लॉकेट मी ईश्वरी देसाईला परत नाही केलं, नाहीतर अजून काय काय ऐकावं लागलं असतं काय माहिती. आता इकडे ते लॉकेट इथे आहे तोपर्यंत ती इथे काम करणार, नाहीतर ती रिझाईन करून निघून जाईल. मला तेच हवं आहे. पण आता मला असं का वाटतंय की ईश्वरी देसाईने नाही गेलं पाहिजे, मी तिला थांबवण्याचा प्रयत्न का करतोय, असा प्रश्न आता अर्णवला पडलेला असतो. पण इथे अर्णवच्या मनामध्ये ईश्वरी देसाईने आता जागा निर्माण केलेली आहे याबद्दल त्याला काही कळत नसतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इकडे आता नम्रता ईश्वरीला म्हणत असते, ईशू पण हे अर्णव सर थोडे वेगळेच आहेत ना, म्हणजे बघ ना आता त्यांच्या वेगवेगळ्या बाजू आपल्या लक्षात येत आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की थोडा वेगळा नाही आहे, खूपच जास्त वेगळा आहे तो आणि वेडासुद्धा आहे असं मला वाटतंय. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा एकमेकांना धक्का लागतो आणि ईश्वरीच्या हातामध्ये जेवढे पेपर्स असतात तेवढे आता खाली पडतात. तेव्हा इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण आता एकमेकांकडे बघतच राहतात आणि आजूबाजूचे लोकंसुद्धा त्यांच्याकडे बघत असतात. कारण एवढे सगळे पेपर पडतात पण अर्णव ईश्वरीला काहीसुद्धा बोलत नाही, उलट तिच्याकडे बघत बसतो.